महापुरुषांचे आवाज देणारे आपण सर्वांनी जय जयकार करायचा आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती संभाजी महाराज की. महात्मा गांधी की. महात्मा ज्योतिबा फुलेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो, आज मला ही जी संधी मिळाली आहे, खरं तर मला राजकारणात 45 वर्ष झाली. 34 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, 11 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं. 11 वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं. क्रिकेट सारखं यूज अँड थ्रो. मात्र हिंदू हृदय सम्राट मान्य राज साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी देताना 11 मिनिटात उमेदवारी दिली. तुम्ही सांगा, महाराष्ट्रात नाही देशात असा नेता आहे का? मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलोय. सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व मनसैनिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. राजसाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. आपण निवडणुका कशा जिंकल्या आमच्या राजसाहेबांनी सांगितलं. इतना सन्नाटा क्यों है भाई? अरे तुम्ही खोट्यापणाने निवडून आलात. ईएम मशीन मॅनेज केलं. राजू पाटला सारखे, अमित साहेबांसारखे, आमच्यासारखे 9-10 निवडून येणारे आमदार तुम्ही फक्त मशीनमुळे निवडून आलात. आताही साहेबांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, अरे या खोक्याचं काय घेऊन बसले, सगळे खोक्यामध्ये बसले. बंधू भगिनींनो, तुम्हाला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर कोणाची गरज आहे सांगा बरं? राज साहेबांची गरज आहे. आपण आता जाताना एकच घेऊन जायचं. आणि मी मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ऐकत असाल, भारत देश शेती प्रधान देश आहे. आणि मात्र सर्वात जास्त जगात जर कुठे आत्महत्या होत असतील तर भारतात होतात. शेतकऱ्यांच्या सांगतो, आत्महत्या सर्वात जास्त होतात आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात. मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो जसे काही भांडायला उठले. या महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. हे कोण करतो व सर्व? दंगली, जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रात एकच माणूस करतो. आपण सगळे गप्प बसून आहात. अरे आपला मागे एवढा मोठा हिंदू हृदय सम्राट राजसाहेब असल्यावर घाबरायचं नाही. माझं एक उदाहरण सांगतो. मला एक नाशिकचा मंत्री जाऊन देत होता. आता त्याला माहिती आहे दिनकर पाटील आता मनसेमध्ये राजसाहेबांनी मला सरचिटणीस केला आणि मी कामाचा धडाका सुरू केला. मित्रांनो, 700 गाड्या नाशिक जिल्ह्यातून भरून आणल्या राजसाहेबांच्या वर प्रेम करणाऱ्यांच्या. आणि त्या मंत्र्यांनी दम दिल्यावर मी राजसाहेबांना भेटलो. राजसाहेबांनी फोन केला. तो मंत्री म्हणतो, नाही नाही दिनकर पाटलाशी माझं काही देणं गेलं नाही. पण त्या मंत्र्याला माहिती आहे मी त्याला पुरून उरल. आणि कालच मी बातमी वाचली शेतकऱ्यांची.
अरे तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांना सांगितलं पीक कर्ज माफ करू, त्यांचंच अन्न खातात, ते पिकवतात त्या शेतात. अरे त्याला तर जागा तुम्ही 3 जण. त्यांना सांगता की पीक कर्ज माफ करायला पैसेच नाही आमच्याकडे. लाडक्या बहिणींचं मत घेतले, त्यांना 2100 रुपये कबूल केले, त्या मातांना 1500 रुपये देतात आता. अरे किती लबाडे हे 3 जण, किती लबाडे. आता इथून गेल्यावर मला काही लोक म्हणतीलच अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदी झाली ना. आणि साहेबांमुळे आली. मी 5 फूट माणूस आहे, पण साहेबांमुळे आता मी 7 फूट झालोय. आता मी ठरवलं राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर घालवायचं आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली घालायचं. अरे 45 वर्ष लोकांनी काहीच दिलं नाही मला. साहेबांनी उमेदवारी दिली, 2 सभा घेतल्या आणि सभेला साहेबांच्या प्रेम करणारे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा झाल्या. आणि जी माऊली माझ्या इकडे निवडून आली तिला भरोसाच नाही मी खरंच निवडून आले का नाही. तिला माहिती होतं दिनकर पाटील आपल्याला आवरणार नाही. खरं तर आम्हीच निवडून आलेलो आहे. अरे निवडून आले तर तुमचं कोणी स्वागत सुद्धा करायला तयार नाही. तुम्हाला कोणी एक गुच्छ द्यायला तयार नाही. आम्ही पडलो तरी लोक आमचे स्वागत करत होते. आणि आज दररोज आपण विधानसभेमध्ये अधिवेशन झालं, अधिवेशनात एकच ऐकायला मिळालं, बलात्कार, खून, दरोडे, दंगली आणि वेगवेगळे माणसं उभे करून लोकांच्या प्रश्न. कोणत्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही, लाडक्या बहिणीला न्याय नाही, कष्टकऱ्याला न्याय नाही, बेरोजगारांना न्याय नाही, कोणालाच न्याय नाही. न्याय फक्त या तिघांना त्यांच्या बरोबर असलेले ते बगलबच्चे मंत्री. काही काम करायचं नाही. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलंय. अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही. आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पाठवा, त्याला पाठवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे त्याला काही द्यायचं नाही. अरे आम्हालाच काही दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही. म्हणून मित्रांनो तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्खा महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं. जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, पक्षात पक्ष नाही, दररोज दंगे, जातीपातीचं राजकारण, दंगली घडवायच्या. आता तुम्ही बघितलं एकीकडे हिंदू म्हणतात, मुस्लिम म्हणतात आणि मोदी साहेबांनी त्यांना लगेच पाकिट दिले. म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे. अहो कुठंतरी एकच बाजू धरा. आमचे राज साहेब बघा कसे एकदम ठाकूर टुकूर राहतात. आज ऐकाल तुम्ही राज साहेबांनी भाषण केलं का लगेच घाबरत भेटायला येत्या, मुद्दामच येतात. काय राज साहेब का तुम्हाला पटणार आहे का. आज राज साहेब त्यांना चांगलं ठोकणारे, काळजी करू नका. पण तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, बंधू भगिनींनो, इथून गेल्यावर आजपासून तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे की फुल कामाला लागा. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, महापालिका, काहीच घाबरायचं नाही. आमच्या इकडे एक संकट मोचक आहे,
त्याला अख्खा लोक घाबरत्या म्हणे आता तो काय करेल, काय करणार आहे तो, आता मनसेची सत्ता नाशिक मध्ये येणार आहे. आम्ही काय घाबरतो का त्यांना? म्हणून आजपासून कामाला लागा. आणि मुख्यमंत्री महोदय अजित दादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांना बसू नका, त्यांचं कर्ज माफ करा. अजून प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये, ती तुम्ही 20 मार्चच्या 2025च्या मीटिंग मध्ये रद्द केली. तुम्हाला शेतकरी फिरू देणार नाही. शेतकरी बंधूंना तुम्ही ऐकत असाल, यांच्या गाड्या आल्यावर अडवा. कर्ज माफ करत नसला तर यांना धरून घ्या. पीक विमा चालू करत असेल त्यांना धरून घ्या. जनतेपेक्षा कोणीच मोठं नसतो, कायदा सगळ्यात मोठा असतो. यांना धरल्यावर कोणीच काही करणार नाही, कारण त्यांना विचारायचं तुम्ही आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिला होता. आणि मी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांबद्दल बोललोय. मी ओरिजिनल शेतकरी आहे म्हणून बोललो, मला पण कर्जमाफी झाली पाहिजे. मी गरीब माणूस आहे. एक गरीब माणसाला साहेबांनी बोलायला संधी दिली. धन्यवाद साहेब. अशीच संधी पुढच्या वर्षी द्या, पुढे आणखी जोडील आणला मी. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.